वेलकम टू ग्रॅडेक्स. आज आपण एक रेकॉर्ड ट्रिगर फ्लो बघणार आहोत. ओके, सो माझी रिक्वायरमेंट काय आहे? ज्या वेळेस मी कॉन्टॅक्ट क्रिएट करत आहे, ओके, त्यावेळेस मी कॉन्टॅक्ट क्रिएट करत आहे, ओके, त्या कॉन्टॅक्टला एक ईमेल जायला हवा. ओके, त्या ईमेलचे टेम्पलेट अशा प्रकारे काहीतरी राहील. ओके, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ओके, सो यासाठी तुम्हाला सर्वात आधी एक ईमेल टेम्पलेट क्रिएट करावं लागेल. सो ईमेल टेम्पलेट आपण कसं क्रिएट करत असतो, त्यासाठी तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन सेक्शन मध्ये क्लासिक ईमेल टेम्पलेट यावर क्लिक करा. ओके, न्यू टेम्पलेट यावर क्लिक करा. त्यानंतर टेक्स्ट, नेक्स्ट. ओके, इथे तुम्हाला फोल्डर चूज करावा लागेल, ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला तुमचं टेम्पलेट सेव्ह करायचं आहे. ओके, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नवीन एक फोल्डर क्रिएट करू शकता. ओके, माझ्याकडे मी एक ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेला आहे, टेक्स्ट क्लासिक ईमेल टेम्पलेट नावाचा. ओके, त्याला चूज करतो. त्यानंतर ईमेल टेम्पलेटचं नेम, इथे नेम एंटर करावं लागेल तुम्हाला. त्यानंतर लाईक क्रिएट कॉन्टॅक्ट क्रिएशन. ओके, समथिंग लाईक दिस. ओके, त्यानंतर ओके, सब्जेक्ट मध्ये न्यू कॉन्टॅक्ट क्रिएट ऍक्शन रिक्वायर्ड. कॉपी करतो, सेव्ह करतो. ओके, ईमेल बॉडीमध्ये माझी ही बॉडी आहे. यामध्ये बघा, ओके, डिअर. ओके, डिअरच्या नंतर मला माझा जो कॉन्टॅक्टचा नेम आहे तो पाहिजे आहे. ओके, सो डायनॅमिकली हवं आहे. सो मी कसं करणार आहे, त्यासाठी मला सिलेक्ट फील्ड टाईप. ओके, कुठल्या ऑब्जेक्टचे फील्ड मला डायनॅमिकली हवे आहे, कुठली व्हॅल्यू तिथे हवी आहे. ओके, कुठल्या ऑब्जेक्टच्या फील्डची व्हॅल्यू मला तिथे हवी आहे, त्यासाठी मला इथून ऑब्जेक्ट चूज करावं लागेल. सो मला कॉन्टॅक्ट फील्ड हव्या, तुम्ही कॉन्टॅक्ट फील्ड चूज करतो. ओके, कॉन्टॅक्ट मधले कुठल्या फील्ड हवी आहे मला? नेम, नेम, कॉन्टॅक्टची नेम. ओके, सो हिअर इज द नेम. ओके, मी या व्हॅल्यूला या मर्ज फील्डला कॉपी करेल, कंट्रोल प्लस सेव्ह. ओके, कॉपी केल्यानंतर या ठिकाणी पेस्ट करेल. ओके, या ठिकाणी पेस्ट करेल. अशा प्रकारे डायनॅमिकली व्हॅल्यू येईल. ओके, जी पण कॉन्टॅक्टची त्या कॉन्टॅक्ट रेकॉर्डची जी पण नेमची व्हॅल्यू राहील ती इथे एंटर होईल. अशाच प्रकारे मी कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये पण या सर्व फील्ड ऍड केलेल्या आहेत. ओके, तर मी या ठिकाणी युजरच्या फील्ड ऍड केलेल्या आहेत. ओके, आफ्टर दॅट हे सर्व केल्यानंतर मध्ये ऍड करतो. ओके, आफ्टर दॅट अवेलेबल फॉर यूज हा चेकबॉक्स चेक करा, टिक करा, अँड देन सेव्ह. ओके, सेव्ह करा, तुमचं ईमेल टेम्पलेट सेव्ह होईल. ओके, सो माझ्याकडे एक ऑलरेडी क्रिएटेड आहे. ओके, दिस वन ईमेल टेम्पलेट फॉर कॉन्टॅक्ट क्रिएशन. ओके, ईमेल टेम्पलेट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला एक ईमेल अलर्ट वर्क ऍक्शन क्रिएट करावं लागेल. ओके, त्यासाठी सेटअपवर क्लिक करा. त्यानंतर सेटअप विंडो ओपन होईल. सेटअप विंडो मध्ये प्लॅटफॉर्म टूल्स मध्ये प्रोसेस ऑटोमेशन मध्ये जा. या ठिकाणी वर्कफ्लो ऍक्शन्स मध्ये जा. ते ईमेल अलर्टचं ऑप्शन आहे, यावर क्लिक करा. ओके, ईमेल अलर्ट वर क्लिक केल्यानंतर न्यू ईमेल अलर्ट क्रिएट करायचा आहे आपल्याला. यावर क्लिक करा. देन ईमेल अलर्टचं नाव द्या. ओके, त्यानंतर युनिक नेम. ओके, कुठल्या ऑब्जेक्टसाठी हा ईमेल अलर्ट क्रिएट करायचा आहे? मला कॉन्टॅक्टसाठी हवा आहे, कॉन्टॅक्ट ऑब्जेक्टसाठी. सो चूज करा कॉन्टॅक्टला. ओके, तुमचा जो ईमेल टेम्पलेट आपण क्रिएट केलेला आहे त्याला चूज करा. ओके, कुठल्या फोल्डरमध्ये आहे? टेक्स्ट क्लासिक ईमेल टेम्पलेट. ओके, ईमेल टेम्पलेट फॉर कॉन्टॅक्ट क्रिएशन. ओके, त्याला चूज करा. त्यानंतर ओके, रिस्पॉन्स टाईप. ओके, मला
ईमेल फील्डमध्ये, ओके, कॉन्टॅक्टच्या ईमेल फील्डमध्ये जी पण ईमेल असेल त्यांना ते माझे रिस्पॉन्स राहतील, ते माझे रिस्पॉन्स राहतील. ओके, तो ईमेल माझा रिस्पॉन्स राहील. ओके, सो त्यासाठी मी ईमेल फील्ड चूज करतो, त्याला चूज करतो, ऍड करतो. ओके, या ठिकाणी तुम्ही ऍडिशनल ईमेल्स पण रिसिपेंटचे, ओके, ज्यांना तुम्हाला ईमेल सेंड करायचे आहे त्यांचे ऍडिशनल ईमेल्स इथे मेन्शन करू शकता. ओके, त्यानंतर इथे एक चेकबॉक्स आहे, मेक दिस ऍड्रेस द डिफॉल्ट फ्रॉम ईमेल ऍड्रेस फॉर दिस ऑब्जेक्ट ईमेल अलर्ट. ओके, या ऑब्जेक्टच्या ईमेल अलर्टसाठी, ओके, जो पण ऍड्रेस राहील त्याला डिफॉल्ट करायचा आहे का, त्यासाठी हा चेकबॉक्स आहे. ओके, मी याला ब्लँक ठेवतो. देन सेव्ह झाल्यानंतर तुमचा ईमेल अलर्ट क्रिएट होईल. ओके, हो, ईमेल अलर्ट क्रिएट झालेला आहे. ओके, सो आता आपण आपल्या रिक्वायरमेंटकडे येऊ. तो मला काय करायचं आहे, एक रेकॉर्ड ट्रिगर फ्लो क्रिएट करायचा आहे. मला काय करायचं आहे, एक रेकॉर्ड ट्रिगर फ्लो क्रिएट करायचा आहे. ओके, सो मी प्रोसेस ऑटोमेशन मध्ये जाईल, फ्लोज बिल्डरवर नॅव्हिगेट करेल. ओके, न्यू फ्लो. ओके, माझी रिक्वायरमेंट काय आहे, ज्यावेळेस मी नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करेल त्या कॉन्टॅक्टला ईमेल जायला हवा. ओके, ऍक्शन रिक्वायर्ड. ओके, ऍक्शन रिक्वायर्ड. ओके, अशा प्रकारे काहीतरी ईमेल जायला हवा. सो मी न्यू फ्लोवर क्लिक केलं, मी फ्लो बिल्डरवर नॅव्हिगेट करत आहे, केलं. त्यानंतर रेकॉर्ड ट्रिगर फ्लो, रेकॉर्ड ट्रिगर फ्लो चूज करा, क्रिएट. ओके, कुठल्या ऑब्जेक्टसाठी करायचं आहे मला, कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट. ओके, पेन कधी ट्रिगर व्हायला हवा हा रेकॉर्ड ट्रिगर फ्लो, पेन ए रेकॉर्ड इज क्रिएटेड, ज्यावेळेस कॉन्टॅक्ट क्रिएट होईल. ओके, त्यानंतर कुठलं फिल्टर कंडिशन ऍड करायची आहे का मला. ओके, ज्यावेळेस ही कंडिशन मॅच होईल त्याच वेळेस तो पर्टिक्युलर हा जो रेकॉर्ड ट्रिगर फ्लो आहे त्यावेळेस रन करेल. ओके, कुठली कंडिशन ऍड करायची आहे का, हो, एक कंडिशन ऍड करायची आहे. ओके, जी माझी कॉन्टॅक्टची ईमेल फील्ड आहे, ईमेल, ईमेल. ओके, ती फील्ड ब्लँक नसायला हवी, ती फील्ड ब्लँक नसायला हवी. जर ती फील्ड ब्लँक असेल तर हा फ्लो रन होणार नाही. ओके, त्यानंतर ऍक्शन्स अँड रिलेटेड रेकॉर्ड्स. ओके, फाईन, मी डन करतो. त्यानंतर प्रीफॉर्म घेतो, प्रीफॉर्म नंतर मला काय करायचं आहे, ऍक्शन, मी ऍक्शन एलिमेंट घेतो. ओके, ऍक्शन एलिमेंट मी ड्रॅग अँड ड्रॉप केला माझ्या कॅनव्हासवर. ओके, कुठली ऍक्शन परफॉर्म व्हायला हवी, ईमेल अलर्ट जायला पाहिजे. ओके, ईमेल अलर्ट फॉर कॉन्टॅक्ट क्रिएशन, ईमेल अलर्ट फॉर कॉन्टॅक्ट क्रिएशन. हा ईमेल अलर्ट मी क्रिएट केलेला आहे जस्ट. ओके, त्याला चूज करतो. ओके, लेबल द्यावं लागेल आपल्याला या ऍक्शनला, ईमेल अलर्ट फॉर कॉन्टॅक्ट क्रिएशन. ओके, अलर्ट आणि ओके, त्यानंतर सेट इनपुट व्हॅल्यू फॉर दी सिलेक्टेड ऍक्शन. या ठिकाणी रेकॉर्ड आयडी ऍड करावं लागेल. ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, लाईक रिक्वायर्ड द आयडी ऑफ अ रेकॉर्ड सच ॲज अन अकाउंट और ए कस्टम ऑब्जेक्ट. ओके, आपल्या बाबतीत कॉन्टॅक्टची आयडी राहील, सो रेकॉर्डची आयडी राहील. ओके, कुठल्या ऑब्जेक्टच्या रेकॉर्डची आयडी राहील, कॉन्टॅक्ट, सो चूज दिस. ओके, त्यानंतर आयडी. ओके, कॉन्टॅक्ट आयडी, here contact id, record contact id and done. ओके, त्यानंतर कनेक्ट करा. ओके, देन सेव्ह दिस फ्लो. त्यानंतर फ्लोला लेबल द्या.
त्या फ्लोचा लेबल राहील, फ्लो लेबल राहील रेकॉर्ड ट्रिगर फ्लो फॉर कॉन्टॅक्ट क्रिएशन ईमेल अलर्ट. ओके, फाइन. ओके, ओके. हा फ्लो लेबल दिला मी. ओके, अँड देन सेव्ह, सेव्ह, सेव्ह डन. ओके, याला तुम्हाला ऍक्टिव्हेट करावं लागेल. ओके, ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करसाल, ओके, त्या कॉन्टॅक्ट मध्ये जो पण ईमेल राहील, ओके, त्या कॉन्टॅक्ट रेकॉर्डचा जो पण ईमेल राहील त्यांना कॉन्टॅक्ट क्रिएट झाल्यानंतर ऍक्शन रिक्वायर्डचा ईमेल अलर्ट जाईल. सो अशा प्रकारे आपण रेकॉर्ड ट्रिगर फ्लो क्रिएट केलेला आहे. ओके, अँड दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच.